मित्रांनो, नुकताच महाराष्ट्रातील काही भागाला, विशेषतः उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर वगैरे भाग असेल, या भागाला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. आपण फक्त मराठवाडा विभागाचाच विचार केला तर साधारण 31,98,000 हेक्टर शेतीचं क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि जवळपास 36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आता ह्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन जी काही पावलं उचलायचं ती उचलली जातीलच. मग त्याच्यामध्ये मदत करणं असेल, आर्थिक मदत असेल किंवा इतर काही अनुदानं असतील, पीक विम्याचे पैसे असेल, जे काही घडायचे ते त्या पद्धतीने जी काही विहित प्रक्रिया आहे त्या मार्गाने ते होईलच. परंतु आपण केवळ त्याची औपचारिकता न करता आपण सगळं एकूण झालेलं नुकसान समजून घेतलं पाहिजे. आता कसं असतं, नुकसान भरपाई हा सगळा विविध निकष असतील, विविध अटी शर्तीचा विषय असतो. परंतु आपल्याला मदत कशा प्रकारची करायला हवी याचा अभ्यास जर केला तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्यक्ष जे अतिवृष्टीने नुकसान झालं आहे ते फार खोलवर झालेलं आहे आणि ते गंभीर स्वरूपाचं आहे. आता जिल्हानिहाय जर नुकसानीचं क्षेत्र आपण हेक्टरमध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 2,36,000, जालना 2,32,000, परभणी 2,73,000, हिंगोली 2,73,000, नांदेड 6,54,000, बीड 6,75,000, लातूर 4,03,000, धाराशिव 4,49,000 हेक्टर क्षेत्रावरील जे काही शेतीचं क्षेत्र होतं, पिकं होती, त्यांची नासधूस झालेली आहे. आणि ह्या नासधुसीमुळे शेतकऱ्याचा जो घास आहे किंवा शेतकऱ्यांनी जी आस लावली होती, आर्थिक विवंचना दूर होतील, थोडे पैसे हातात प्राप्त होतील, ती त्याची आशा धुळीस मिळालेली आहे. आता मराठवाड्यात जे 31,52,125.41 हेक्टरवर जिरायत पिकांसह 41,234 हेक्टर बागायत व 34,810 हेक्टर फळपिकांचं नुकसान झालेलं आहे. आता हे सगळं नुकसान झालेलं आहे त्याचं पंचनामा करायचं काम जे यंत्रणेतले लोक आहेत ते पूर्ण करतील आणि त्यानुसार पुढील कारवाई होईल. तथापि आपण सामाजिकदृष्ट्या इतर जे नुकसान आहे, ज्याच्यामध्ये गोठा आहे, घर आहे किंवा शेळ्या मेंढ्यांचं पालन लोक करतात, कोंबड्यांचं पालन करतात, ज्याला आपण कुक्कुटपालन म्हणतो, त्यांचं काय नुकसान झालं ते पण आपण पाहूया. आता ह्या सगळ्यामध्ये पूर्णतः पडझड झालेली पक्की घरे आहेत 23, अंशतः पडझड झालेली पक्की घरे आहे 749, अंशतः पडझड झालेली कच्ची घरे आहे 7,948, नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या आहे 109, बाधित गोठ्यांची संख्या आहे 154. आता मराठवाड्यात ह्या सगळ्या अतिवृष्टीच्या काळात 2,838 पशुधन दगावलेलं आहे. त्यातलं दुधाळ पशुधन, दुधाळ जे म्हणजे ज्या गाई म्हशी दूध देतात त्यांची संख्या आहे 1,165. लहान दुधाळ जे पशुधन आहे ते आहे 1,152. ओढकाम करणारे मोठे पशुधन आहे 352 आणि लहान आहे 169. असं 2,838 पशुधन ह्या अतिवृष्टीत दगावलेलं आहे. रस्ते, पूल, तलाव, शाळा, वीजपुरवठा खांब, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बांधकाम विभागाच्या इमारती असतील, पाणीपुरवठा योजना, सिंचन व्यवस्था, आरोग्य केंद्र व इतर मिळून 16,579 मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. या नैसर्गिक आपत्तीत छत्रपती संभाजीनगरमध्ये 17, जालन्यात 9, परभणीत 6, हिंगोलीत 13, नांदेडमध्ये 28, बीडमध्ये 16, लातूरमध्ये 6, धाराशिवमध्ये 9 या लोकांचा मृत्यू झालेला आहे. आता मराठवाड्यातील 31,98,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. जी काय पडझड झाली, जे काय पशुधन जगावलं आहे, जीवितहानी झाली त्याच्याबद्दल आपण बोललो. उत्तर महाराष्ट्रात थोड्याफार फरकाने अशाच परिस्थिती आहे. सोलापूरच्या काही भागात अशाच परिस्थिती आहे. सीना नदीला पूर आलेला आपण जाणतो. आणि ही जी जीवितहानी आणि मालमत्तेची हानी आहे तिची मोजदाद आपण करू शकत नाही. आणि यासोबतच
लोकांच्या मनावर जे आघात झालेत त्याच्यावर सुद्धा उपचार होणं गरजेचं आहे. आता आपण वृत्तपत्रात वाचतोय की मदतीचा ओघ येतोय. मग ते जेजुरी संस्थान असेल, पंढरपूर संस्थान असेल, आळंदी संस्थान असेल, शेगाव संस्थान असेल, त्याच्यानंतर शिर्डी संस्थान असेल, या सगळ्या संस्थान पुढे येऊन मदत करतायत. पुण्यातलं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट असेल, सुवर्णयुग सहकारी बँक असेल, बँका असतील, सहकारी बँका असतील, खाजगी आस्थापना असतील, कारखाने असतील, कंपन्या असतील, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड असेल, अशा सगळ्या माध्यमातून लोक मदतीला पुढे येत आहेत. 500 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत, 1,000 रुपयापासून 1,00,000 रुपयांपर्यंत, 11,111 रुपयांपासून 11,00,000 रुपयांपर्यंत लोक मदतीला पुढे येत आहेत. आपल्या सगळ्यांना सामाजिक जाणीवा जागरूक ठेवून, संवेदनशीलता बाळगून आणि मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या बांधवांना वाचवायला या संकट काळात त्यांना मदतीचा हात द्यायला पुढे येण्याची अत्यंत गरज आहे. अशा वेळेस जर आपण आपल्या कोशात रममान होऊन आनंद, सुख आणि मौज मजा ह्याच्यात मशगूल राहून आपल्या बांधवांवर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगर प्रसंगी अलिप्त राहू तर आपल्याला परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही. दिवसातले 2 घास खाताना आपण आपल्या बंधू भगिनींची आठवण काढली पाहिजे की ते कोणत्या अवस्थेत आहेत, त्यांच्यावर त्यांची अतिवृष्टीने त्यांची अवस्था कशी झालेली आहे, त्यांच्यापर्यंत अन्नाचा घास पोचलेला आहे का नाही, हा विचार आपण केला पाहिजे. आपल्याकडे जी सामग्री आहे, आता आपण मदतीचे किटसुद्धा त्यांच्यापर्यंत पोचत आहेत. त्याच्यामध्ये डाळ असेल, तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, तेल असेल, मीठ, मिरची, त्याच्यानंतर हळद, तिखट, त्याच्यानंतर चहापत्ती, साखर, गूळ, जे जे काही जिन्नस आवश्यक असतं ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सगळे समाज बांधव करत आहे. आणि या समाज बांधवांमध्ये आपला पण समावेश असायला हवा, असं प्रत्येकाला वाटायला हवं. हे मला, त्याला, तिला, ह्याला वाटून उपयोग नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, बंधू भगिनी आहेत, अशी जेव्हा आपण शाळेतली प्रतिज्ञा म्हणतो त्या प्रतिज्ञेला अनुसरून काम करायची, आपलं कर्तव्य बजावण्याची वेळ आलेली आहे. त्या वेळेला जर आपण पाठ करून निघून जाऊ तर आपल्याला आपलं मन खात राहील. आपल्याला आपलं जे अंतर मन आहे ते कधीच माफ करणार नाही. आणि ईश्वराकडे जेव्हा आपली जायची वेळ येईल तेव्हा ईश्वराला आपण काय तोंड दाखवणार. जेव्हा जेव्हा मी मदतीचा हात पुढं करायची गरज होती तेव्हा मी केला नाही, तेव्हा ईश्वराने आपल्याला प्रश्न विचारल्यावर, आपल्या अंतर्मनाने आपल्या प्रश्न विचारल्यावर, आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी आपल्याला प्रश्न विचारल्यावर आपण काय उत्तर देऊ की बाबा तुम्ही दुःखाच्या प्रसंगात, पीडेच्या प्रसंगात, वेदनेच्या प्रसंगात समाजाच्या मदतीला धावून गेला का. त्यावेळेस जर आपल्याला मान खाली घालावी लागत असेल तर आपलं काहीतरी चुकतंय. तेव्हा हे चुकणं सुधारा. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे या. फार काही करायची गरज नाही. जेवढं आपल्याला शक्य आहे, जेवढं आपल्याला मनाला, आपल्या शरीराला, आपल्या खिशाला शक्य आहे तेवढं उदार अंतःकरणाने द्या. देणाऱ्याने देतच जावे, ही आपली विंदा करंदीकरांची कविता आपली माहिती असेल. आपल्याला ते हात घ्यायचा आहे, तो हात असा घ्यायचा आहे की सतत मी देत जाईल, मला जे शक्य आहे ते मी देत जाईल. इतरांना मी प्रोत्साहित करेल, त्यांना सांगेल की या बाबांनो एकत्र या, सामाजिक बांधिलकीने देण्यासाठी पुढे या. तेव्हा आपण जो हा आज अभ्यास केला आहे की अतिवृष्टीमुळे जमिनीचं किती नुकसान झालं आहे, जमिनीची सुपीक माती वाहून गेल्या, घरं असतील, गोठ्या असतील, मुलांची दप्तरं असतील ती भिजलीत, ती नष्ट झालीत, धान्य भिजलंय, खराब झालंय, शेतामधलं सोयाबीन असेल, बाजरी असेल, तूर असेल, मका असेल, कडवाळ असेल, फळबागा असतील, फुलबागा असतील, या नष्ट झालेल्या आहेत. जमिनीचा सुपीक असा जो वरचा थर आहे तो वाहून गेला आहे. आपल्याला पुन्हा उभं राहायचं आहे, आपल्याला पुन्हा उभं करायचं आहे. तेव्हा आपल्याला आपल्या मदतीने या बांधवांपर्यंत आपल्याला संदेश पोचवायचा आहे की तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तेव्हा हा संदेश देण्यासाठी मदत करा, पुढे या. आर्थिक मदत असेल, सामान स्वरूपात मदत असेल, विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तकं, दप्तरं ह्याची मदत असेल, गणवेश असेल, सुती कपडे असतील, उबदार कपडे असतील, हे सगळी मदत पुढे चाललेली आहे. गावागावात लोक पोचत आहेत. आपला पण त्याच्यात खारीचा वाटा असू द्या, असं मी तुम्हाला हात जोडून
विनम्रतेने सांगत आहे. धन्यवाद. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. अनवट वाट हा चॅनल तुमच्यापर्यंत पोचला आहे का? तुमच्या आप्तेष्टांपर्यंत, हितचिंतकांपर्यंत, स्नेहीजनांपर्यंत पोचला आहे का? तो पोचवा. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि समाजाला मदत करण्याच्या ह्या वाटेवर वाटसरू व्हा, वारकरी व्हा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. आपल्या बंधू भगिनींसाठी आपल्याला मदत करण्यासाठी पुढे यायचं आहे. तिथे आपली सामाजिक दायित्व तिथं आपलं पार पाडायची आपली जबाबदारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.